दीप पाजळे तेजाने, दावी दिशा अंधाराला, नवा मार्ग नवविचार देई नवरचना समाजाला. कॉन्सेप्ट काल आपण कार्डियाक सायकल तर बघितलेलंच आहे. तर ब्लड हा सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनंट आहे आपल्या बॉडी मधला, जो रिस्पॉन्सिबल असतो. ब्लड हा एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. व्हॉट इट इज, हे असतं काय नेमकं, हे आपलं झालेलं आहे पोर्शन. आपण परत रिवाइज करतो एकदा, तुमच्या लक्षात येईल नेमकं. ठीक आहे. ब्लडचे फंक्शन्स काय, ब्लड काय आहे, तर हा फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कनेक्टिव्ह टिश्यू असतो. कनेक्टिव्ह टिश्यू याला काय म्हटलं, तर हे कंप्लीट टोटल बॉडी पार्टला कनेक्ट करतो. आणि कसं कनेक्ट करतो, तर सगळ्या पार्टला, सगळ्या बॉडीला लागणारे जितके पण न्यूट्रिएंट आहे तो सप्लाय करण्याचं काम ब्लड करतं. म्हणजे काय आहे त्याचं काम, सप्लाय ऑफ न्यूट्रिएंट टू ऑल बॉडी पार्ट. आणि दुसरं, एक्सक्रीटरी प्रोडक्ट फ्रॉम टिश्यू टू द एक्सक्रीटरी ऑर्गन. हे लक्षात आलं इथपर्यंत. आपण ब्लडचे फंक्शन डिस्कस करतोय. ठीक आहे. जर याच्या पुढे एक्सक्रीटरी फंक्शन्सच्या बरोबर ब्लडचं काम काय आहे, रेस्पिरेटरी गॅसेस पण ट्रान्सपोर्ट करतो. त्यानंतर आठवत आहे, येस, हॉर्मोन्स ट्रान्सपोर्ट करतो. त्याचबरोबर ड्रग ट्रान्सपोर्ट करतो. आणि अजून एक इम्पॉर्टंट अननोटिस फंक्शन आहे ब्लडचं, ज्याच्यावर आपण क्लासमध्ये पण डिस्कस केलं, की हा हीट डिस्ट्रीब्युशन करतो. हीट डिस्ट्रीब्यूट करतो. बरोबर आहे ना. इथपर्यंत आपण हे ब्लड बघितलं. आता त्याच्यानंतर ब्लडच्या बद्दल आपण जे शिकलोय त्यामध्ये आपला नेक्स्ट पॉइंट येतो कंपोनंट ऑफ ब्लड मध्ये. जर बघितलं तर कंपोनंट ऑफ ब्लड. दिसतंय व्यवस्थित, कुणाला काही प्रॉब्लेम नाहीये, बघा व्यवस्थित. ओके. कंपोनंट ऑफ ब्लड, तर आपल्याला एक माहिती आहे की ब्लड हा दोन कंपोनंटनी बनलेला असतो. त्याचा एक फ्लुइड पार्ट असतो आणि दुसरा असतो तो सॉलिड पार्ट. ठीक आहे. जो फ्लुइड पार्ट असतो त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा, जो की टोटल ब्लड किती कॉन्स्टिट्यूट करतो, ब्लडच्या 55%, 55% ऑफ ब्लड इज फॉर्म फ्रॉम प्लाझ्मा अँड फॉर्म्ड एलिमेंट, ज्याला आपण म्हणतो सेल्युलर पार्ट. फॉर्म एलिमेंट हे कॉन्स्टिट्यूट करतात 45% ऑफ द ब्लडला. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेवढं ब्लड आहे त्याच्यापैकी 55% ब्लड हे प्लाझ्माच्या फॉर्म मध्ये असतो. हा असतो लिक्विड फॉर्म मध्ये और फ्लुइड फॉर्म, आणि हा असतो फॉर्म्ड एलिमेंट सेल्युलर फॉर्म. ओके, लक्षात आला इथपर्यंत. कोणाला काही अडचण असेल तर सांगू शकता. येस, व्हेरी गुड. निवृत्ती शिंदेने उत्तर दिलं होतं ऑलरेडी. चांगला आहे, अभ्यास रिवाइज केलेला आहेस तू. व्हेरी गुड. प्लाझ्माच्या बाबतीत जर आपण डिस्कस केलं तर हे आपण आधी प्लाझ्मा बघूया काय असतं नेमकं.
प्लाझ्मा हा लिक्विड फॉर्म असतो ज्याच्यामध्ये ब्लड सेल्स हे फ्लोट असतात आणि सर्क्युलेट होतात थ्रू आउट द बॉडी. तर मग प्लाझ्माचे कॉन्स्टिट्युएंट्स काय असतात? तर प्लाझ्माचं कॉन्स्टिट्युएंट सगळ्यात पहिल्यांदा प्लाझ्मामध्ये वॉटर असतं. किती असतं वॉटर हे सांगा पटकन. हे झालंय आपलं, आपण रिवाइज करतोय. येस, निवृत्ती शिंदेने उत्तर दिलं 90. पण बेटा कुठलाही बायोलॉजिकल व्हॅल्यूज, येस व्हेरी गुड, प्रिया देशमुखने 92% दिलंय. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असतात, लक्षात असू द्या, हे आपण क्लासमध्ये पण डिस्कस केलेलं आहे की जितक्या पण व्हॅल्यू असतात. येस, कराळेने पण उत्तर दिलंय 90. हा एक्झॅक्ट आकडा नसतो बायोलॉजिकल व्हॅल्यूज, हा पॅरामीटर्स रॅन्डम असतात, ऍव्हरेज असतात, त्याच्यामुळे आपण हे रॅन्डमली लिहितो. म्हणजे प्लाझ्मा हा 90 ते 92% हा पाण्याने बनलेला असतो. त्याचं मेन कॉन्स्टिट्युएंट काय असेल असं जर उत्तर मिळालं तर द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ प्लाझ्मा इज काय असेल? वॉटर. येस, व्हेरी गुड. त्याच्यानंतर येस, रुक्मिणी गाडगेनी पण उत्तर दिलंय. त्याच्यानंतर आपण बघूया प्रोटीन. प्रोटीन्स किती असतात ब्लड मध्ये? येस, परत ते निवृत्ती 6 to 8%, गोविंद 7 नाही, 6 ते 8%, 6 to 8% असतात. आणि हे प्रोटीन्स जे असतात ते 3 प्रकारचे असतात. आपल्याला हे माहिती आहे, आपण हे आधीच डिस्कस केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा असतो 3 मेन टाइप्स ऑफ प्रोटीन, ज्याच्यामध्ये फायब्रिनोजिन, काय काम आहे रे फायब्रोजिनचं? येस, 6 ते 8%, धनंजय चव्हाण. गरुडनी पण उत्तर दिलंय 6 to 8%. आता सांगा मला फायब्रोजिनचं फंक्शन, पटापट उत्तर द्या, हे रिवाइज करतोय आपण. फायब्रिनोजिनचं काम हे ब्लड क्लॉटिंग मध्ये असतं. येस, व्हेरी गुड, उत्तर येत आहेत चांगले. मोनिका मगरनी पण उत्तर दिलं. मोनिका स्लो आहे, थोडीशी स्पीड वाढव तुझी. ओके, पटापट उत्तर दे, क्लासमध्ये कशी देते तसेच. व्हेरी गुड. धनंजय चव्हाणनी पण उत्तर दिलंय. दुसरं सांगा आता, याच्या पुढे सेकंड काय फायब्रोजिन नंतर? येस, तिने उत्तर दिलंय, कोमल राठोडनी. फायब्रोजिन, त्याच्यानंतर ग्लोब्युलिनचं काय काम आहे? ग्लोब्युलिन एक प्रोटीन आहे, ते बेसिकली इम्युनिटी मध्ये काम करतं आणि सगळ्याच टाईपच्या अँटीबॉडीज आर फॉर्म फ्रॉम ग्लोब्युलिन प्रोटीन. क्लिअर आहे इथपर्यंत अँटीबॉडी फॉर्मेशनचं काम? आणि तिसरं आहे, येस प्रिया देशमुख, ऑस्मोटिक बॅरियर्स फॉर्म करतं. पण ऑस्मोटिक बॅरियर्स काय करेल? अक्षय, क्लॉटिंग अँड कोॲग्युलेशन इज वन अँड द सेम. कोॲग्युलेशन म्हणजे क्लॉट फॉर्म होणे, म्हणजे ॲग्लुटिनेशन ऑफ ब्लड. ठीक आहे. आणि तिसरा जो कंपोनंट आहे तो आपला आहे अल्ब्युमिन. हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे, याच्याकडे लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल ही गोष्ट. अल्ब्युमिन, अल्ब्युमिनचा फंक्शन काय? तर लेकरांनो लक्ष द्या, अल्ब्युमिन हे ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करतात. हे ऑस्मोटिक प्रेशर काय असतं बरं? किती लोकांना माहिती ऑस्मोटिक प्रेशर? येस, सोनू कराळे, ऑस्मोटिक प्रेशर बरोबर उत्तर आहे. पण ऑस्मोटिक प्रेशर काय असतं हे माहिती आहे? हा कॉन्सेप्ट माहिती आहे? हा आपण डिस्कस केलेला. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय असतं की एक प्रेशर असतं. ऑस्मोटिक प्रेशर आपण हे शॉर्ट मध्ये इकडे लिहू. ऑस्मोटिक प्रेशर इज द प्रेशर रिस्पॉन्सिबल फॉर
water draw from the surrounding टिश्यू, म्हणजेच काय, सराउंडिंग टिश्यू मधनं ब्लड मध्ये वॉटरला ओढण्याचं जे प्रेशर काम करतं, लक्षात घ्या परत एकदा, सराउंडिंग टिश्यू मध्ये इंटू ब्लड कॅपिलरी. याचा अर्थ होतो काय, बॉडीच्या सराउंडिंग टिश्यू मधून ब्लड हे पाणी शोषण करून घेतं. कशामुळे, अल्ब्युमिनमुळे. का, तर अल्ब्युमिन हे ऑस्मोटिक प्रेशर जनरेट करतं. तर तुमचं माईक ऑफ करा. ठीक आहे. ब्लड कॅपिलरी मध्ये वॉटर म्हणजे ऍब्झॉर्ब करून घेणं किंवा ऑस्मोसिस थ्रू पूर्ण टिश्यू फ्लुइड मधलं ब्लड हे कॅपिलरी मध्ये जाण्याच्या प्रक्रियेला आपण म्हणतो ऑस्मॉसिस. आणि हे ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करण्याचं काम किंवा बनवण्याचं काम हे कोण करताय, अल्ब्युमिन. अल्ब्युमिनचं इम्पॉर्टंट फंक्शन आहे आणि त्यामुळेच अल्ब्युमिन इज रिस्पॉन्सिबल, दॅट्स वाय अल्ब्युमिन इज रिस्पॉन्सिबल फॉर, कशाला रिस्पॉन्सिबल आहे, मेंटेनिंग ब्लड व्हॉल्यूम, आणि व्हॉल्यूम आलं तर प्रेशर पण येतो. ब्लड प्रेशर मेंटेनन्स. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. दोन कंपोनंट आपण बघितले, वॉटर आणि प्रोटीन्सचे. त्याच्यानंतर काय रे, कोण सांगू शकेल? वॉटर ऍब्झॉर्ब करतो. येस, व्हेरी गुड. अच्छा, नागरे सर क्लिअर दिसतंय? रिप्लाय द्या पटकन. मध्ये मध्ये ब्लर व्हायला सर थोडं. ते ऍक्च्युली माझ्या हातामुळे होत आहे सर, ऑटो फोकस आहे कॅमेऱ्यामध्ये, तर त्यामुळे ज्यावेळेस हात येईल तेव्हा ते होत आहे आणि ते काढलं की ते. ओके सर, थँक्यू. ओके सर, थँक्यू. तर अल्ब्युमिन नंतर म्हणजे ब्लड प्रोटीन्स नंतर ब्लडचे अदर कंपोनंट सांगा पटकन. माहिती आहे तुम्हाला, आपण डिस्कस केलेले आहेत हे. सांगा. मिनरल्स असतात. कोणते चीफ मिनरल्स आहेत सांगा पटकन. हे आपण डिस्कस केलेलं होतं की एक्स्ट्रा सेल्युलर कंटेंट आहे प्लाझ्मा. एक्स्ट्रा सेल्युलर कंटेंट मध्ये चीफ मिनरल जर असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आहे सोडियम आयन. इंट्रासेल्युलर मध्ये काय असतं रे, उत्तर द्या पटापट. इंट्रासेल्युलर कंटेंट मध्ये चीफ आयन कुठलं आहे, पोटॅशियम आयन असतं. ओके, ठीक आहे. सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ट्रेस ऑफ क्लोराईड आयन हे ट्रेसेस मध्ये अतिशय कमी प्रमाणात असतात. त्याचबरोबर प्लाझ्मा हा आपला रेस्पिरेटरी गॅसेस पण ट्रान्सपोर्ट करतो. ठीक आहे. आता आपण फॉर्म्ड एलिमेंट म्हणजे रेस्पिरेटरी गॅसेस. कुठल्या फॉर्म मध्ये येतं माहिती आहे, O2 अँड CO2. येस, बायकार्बोनेट आयन पण प्रेझेंट असतात, HCO3 पण प्रेझेंट असतात. व्हेरी गुड. आणि HCO3 हे रिस्पॉन्सिबल असतं ट्रान्सपोर्टेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. आपला हा कन्सेप्ट मी इकडे घेणार होतो,
Respiratory gases. CO2 is transported in the form of HCO3 और बायकार्बोनेट आयन. हे आपण रिएक्शन पण बघितलेली आहे की टिश्यू मध्ये तयार होणारा कार्बन डायऑक्साइड जो मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीचा येस घाटगेनी पण उत्तर दिलंय. HCO3 बेसिकली काय आहे आपण हे बघितलेलं आहे. परत एकदा रिवाइज करूया. टिश्यू मध्ये जो CO2 तयार होतो तो वॉटर बरोबर युनाइट होऊन कार्बोनिक ऍसिड तयार करतात आणि हे कार्बोनिक ऍसिड फॉर्मेशन साठी सगळ्यात मेन एन्झाईम प्रेझेंट असतो. कुठे कुठे प्रेझेंट असतो? आरबीसीज वर. लक्षात येत आहे? कार्बोनिक अनहायड्रेट. आणि हे कार्बोनिक अनहायड्रेट फॉर्म करायला हेल्प करतं कार्बोनिक ऍसिड. मग हेच कार्बोनिक अनहायड्रेट स्प्लिट करतं कार्बोनिक ऍसिडला इंटू HCO3 आयन्स मध्ये प्लस H प्लस आयन मध्ये. आणि हे HCO3 आयन हे प्लाझ्माद्वारे सर्क्युलेट होतात. हे आपण व्यवस्थित परत बघणार आहोत आपल्या रेस्पिरेशन मध्ये. आपण हे ऑलरेडी बघितलेले आपले टॉपिकचे झालेले आहेत. फक्त इनिशियल स्टेज येस आरबीसी वर प्रेझेंट असतं. व्हेरी गुड. म्हणजे धनंजय चव्हाण आणि ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपण फॉर्म्ड एलिमेंट बद्दल बघूया. तर फॉर्म एलिमेंट नेमके आहेत कोणते आणि त्यांचं मेन फंक्शन आहे काय. ठीक आहे. फॉर्म्ड एलिमेंट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो असतो तो आरबीसी असतं. फॉर्म एलिमेंट मध्ये ऍक्च्युली बऱ्याच लोकांनी या फॉर्म्ड एलिमेंटला दोन फॉर्म मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. एक फॉर्म आहे सेल्युलर फॉर्म आणि दुसरा आहे ब्लड प्लेटलेट म्हणजे ब्लड सेल्स आणि दुसरं आहे प्लेटलेट. याला सेल का नाही म्हटलं तर याला सेल याच्यामुळे नाही म्हटलं की हे सेल फ्रॅगमेंट्स असतात. हे ट्रू सेल नसतात म्हणून त्याला आपण सेलमध्ये इन्क्लूड नाही केलेलं. ओके. बऱ्याच ठिकाणी हे असं आहे पण आपण काय केलं क्लास घेताना आपण हे सगळेच्या सगळे सेलमध्ये इन्क्लूड केलेले आहे. तर त्याच्यातला सगळ्यात पहिल्या 3 टाईपच्या सेल्स असतात. प्रत्येकाला माहिती आहे. एक रेड ब्लड सेल्स, कार्पस्कल्स, त्यालाच आपण काय नाव दिलं दुसरं आरबीसी किंवा एरिथ्रोसाइट. ब्लड मध्ये सगळ्यात मोस्ट अबंडंट सेल आहेत. आरबीसी काय आहेत तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. आरबीसीज आर मोस्ट अबंडंट. सेल्स किती असते व्हॅल्यू द्या उत्तर फटाफट. 4.5 to 5.5 मिलियन पर मिलीमीटर क्यूब और पर क्यूबिक मिलीमीटर म्हणजे काय 5 to 5 पॉइंट. ठीक आहे. ओके काय प्रॉब्लेम नाही. 5 to 5 पॉइंट जरी म्हटलं तरी. त्यानंतर
हा जो रेड कलर आहे, जर सिंगली बघितलं एक आरबीसी, सिंगल आरबीसी, तर जर कलर बघितला तर तो असतो येलो. ठीक आहे. सिंगल आरबीसी ही येलो कलरची असते आणि आरबीसी जर आपण बल्क मध्ये बघितलं तर ती असते रेड कलर. इन बल्क RBCs are red. सेल्स. लक्षात ठेवा हा पॉइंट की सिंगल आरबीसी ही येलो कलरची असते आणि बल्क मध्ये म्हणजे हे खूप जास्त प्रमाणात जर आपण बघितलं तर ही रेड कलरची असते. ओके, रेड कलरची का असेल बरं? त्याच्यामध्ये एक पिगमेंट असतो. द रेड कलर ऑफ आरबीसी इज ड्यू टू व्हॉट? येस, हिमोग्लोबिन. यूबी नाही. बालाजी कदम, इट सॉरी, विष्णू दावाले, इट HB, हिमोग्लोबिन. नॉर्मल कंटेंट किती आहे हिमोग्लोबिनचा? हा 12 ते 16 ग्रॅम्स असतो पर मिलीमीटर क्यूब. ओके, आणि याचा मेन प्रिकर्सर HB आहे कसा मॉलिक्यूल? त्याचा मेन कंपोनंट आहे फेरस सॉल्ट, सॉरी फेरस आयन. हा सेंट्रल मॉलिक्यूल आहे, सराउंडेड बाय फोर चैन ऑफ ग्लोबिन. ग्लोबिन इज अ प्रोटीन. फेरस काय असतो? काय फॉर्म करतो फेरस? ही मॉलिक्यूल. आणि त्यामुळे याला आपण नाव दिलंय हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हा इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट असतो जो ट्रान्सपोर्ट करतो O2 इन द फॉर्म ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन. ऑक्सिडेशन होतं हिमोग्लोबिनचं आणि ते ट्रान्सपोर्ट करतं पूर्ण टिश्यूला इन द फॉर्म ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन. क्लिअर आहे? ओके. डिफरंट फंक्शन, दुसरे फंक्शन आरबीसीचे काय काय आहेत? आरबीसीचं स्ट्रक्चर कसं आहे? आरबीसीज आर बायकॉन्केव, फ्लॅटेन, डिस्क शेप, सेल्स असतात. बायकॉन्केव म्हणजे काय? हा वरचा सरफेस पण कॉन्केव असतो आणि खालचा सरफेस पण कॉन्केव असतो आणि हे असं डिस्क शेप सेल्स असतात. ओके. नॉन न्यूक्लिएटेड. सेल्स. आता नॉन न्यूक्लिएटेड सगळ्यामध्येच न्यूक्लियस नसतं का? तर लक्षात घ्या, आरबीसी मध्ये न्यूक्लियसचा जर कन्सेप्ट बघितला तर मॅच्युअर आरबीसी मध्ये नो न्यूक्लियस आणि शेपचा जर बघितला तर ओव्हल शेप असतात इन कॅमल.
ओके. त्याची साईज. येस, व्हेरी गुड. अभ्यास व्यवस्थित केलेला दिसतोय. लॉकडाऊन मध्ये चिंता होती खूप तुम्हा लोकांची की अभ्यास झालाय नाही झालाय. उत्तर बरोबर देत आहे. लाईफ स्पॅन ऑफ आरबीसी हे किती असतं? 120 दिवस. एक आरबीसी फॉर्म झाल्यानंतर 120 दिवस आपलं फंक्शन करते, त्यानंतर ती नॉन फंक्शनल होते आणि डिस्ट्रॉय इन स्प्लीन, ज्याला आपण ग्रेवयार्ड ऑफ आरबीसी पण म्हणतो, अँड लिव्हर. ओके. स्प्लीन हा मेजर कॉन्स्टिट्यूएंट आहे जो आरबीसी डिस्ट्रॉय करण्यामध्ये आपल्याला हेल्प करतो. त्यालाच आपण दुसरं काय नाव दिलंय? ग्रेवयार्ड ऑफ आरबीसी. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? त्याचं डिस्ट्रक्शन लिव्हर मध्ये पण होतं हे लक्षात असू द्या. हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके, ठीक आहे. प्रिया देशमुख पण उत्तर मिळालेलं आहे. आता त्यानंतर ल्युकोसाइट. व्हॉट आर ल्युकोसाइट? ल्युकोसाइटलाच आपण काय म्हणतो? व्हाईट ब्लड सेल्स और WBC. इरिथ्रोसाइट फॉर्मेशनच्या प्रक्रियेला आपण इरिथ्रोपॉयसिस म्हणतो आणि ही प्रोसेस टेक्स प्लेस होते इनटू बोन मॅरो ऑफ लॉंग बोन. त्यालाच आपण म्हणतोय रेड बोन मॅरो. द फॉर्मेशन और सिंथेसिस ऑफ आरबीसी इज इरिथ्रोपॉयसिस. बोन मॅरो ऑफ लॉंग बोन मध्ये होतो. लॉंग बोन म्हणजे कोणते आधार आहे माहिती आहे ना? येस, टोटल काउंट. आरबीसीज आर ऑल्सो कॉल्ड डब्ल्यूबीसीज और ल्युकोसाइट्स. ह्या 6000 ते 8000 सेल्स असतात पर क्युबिक मिलीमीटर. याचं हे रेंज आहे. त्याच्यानंतर बोन मॅरो मध्ये, लिम्फॉइड टिश्यू मध्ये याचं फॉर्मेशन होतं आणि त्याला काय म्हणतो आपण? फॉर्मेशन टेक्स प्लेस. आणि या प्रोसेसला आपण नाव दिलंय ल्युकोपॉयसिस. ठीक है. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ल्युकोसाइट इज ल्युकोपॉयसिस. आता ल्युकोसाइट त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये त्यांच्या दोन प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन आपण करतो. द प्रेझेन्स ऑफ ग्रॅन्युल्स of two types. On the basis of presence of granules or absence of granules, leukocytes has been divided into two types. आणि त्या कोणत्या साइट्स आहेत, कोणत्या टाइप्स आहेत सांगा? येस, ग्रॅन्युलोसाइट्स. पावंटे आणि यादवनी उत्तर दिलंय. व्हेरी गुड. एक ए ग्रॅन्युलोसाइट,
आणि दुसरं आहे ग्रॅन्युलोसाइट. आता अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय की अशा ल्युकोसाइट ज्याच्यामध्ये त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स अब्सेंट असतात आणि ह्या दोन प्रकारच्या असतात. अग्रॅन्युलोसाइट्स कोणते आहेत? अब्सेन्स ऑफ ग्रॅन्युल और नो ग्रॅन्युल. आणि ग्रॅन्युलोसाइट्स काय असतील? ग्रॅन्युल्स इन सायटोप्लाझम. ठीक आहे. अग्रॅन्युलोसाइट सांगा पटापट दोन. माहिती आहे? एक ग्रॅन्युलोसाइट विचारतोय. ऑलबटे बी केअरफुल. एक ग्रॅन्युलोसाइट हे एक आहे लिम्फोसाइट. लिम्फॉइड टिश्यू मध्ये फॉर्म होतात. लिम्फोसाइटचं टोटल पर्सेंटेज जर आपण बघितलं ब्लड मधलं तर लिम्फोसाइट ह्या असतात 20 ते 25% ऑफ टोटल WBC. त्याच्यानंतर ह्या सेकंड लार्जेस्ट आहे. लार्जेस्ट WBC, लार्जेस्ट नंबर ऑफ WBC कोणत्या आहेत सांगा रे? येस, सेकंड लार्जेस्ट इन नंबर. लार्जेस्ट है न्यूट्रोफिल्स. ओके. आणि लिम्फोसाइटचं फॉर्मेशन कुठे होतं? ऑल लिम्फॉइड टिश्यू मध्ये. जसं की स्प्लीन, लिम्फ नोड. These are small cells with rounded nucleus. छोट्या सेल्स असतात ज्यांचं न्यूक्लियस हे राउंडेड आहे आणि त्यांच्यामध्ये सायटोप्लाझम जे असतं ते थोडंसं असतं विथ लिटल और लेस सायटोप्लाझम. या दोन टाईपचे असतात. माहिती आहे प्रत्येकाला. हे आपण क्लासमध्ये घेतलेलं होतं. हे आपलं रिव्हिजन करतोय आपण. कोणत्या आहेत सांगा पटापटा. एक टी लिम्फोसाइट. याच्या पण वेगवेगळे टाइप्स नंतर आपण बघितले होते. हेल्पर टी सेल्स, किलर टी सेल्स, सप्रेसर टी सेल्स. याचे फंक्शन्स आपण बघितले होते. युनिटी मध्ये आपण परत बघूया ते. आणि दुसरं आहे बी लिम्फोसाइट. ठीक आहे बेटा, इथपर्यंत आलंय लक्षात. त्याच्यानंतर दुसरं आहे एक ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये मोनोसाइट. मोनोसाइट जे असतात त्या सगळ्यात मोठ्या असतात. लार्जेस्ट इन साईज. त्यांची साईज ही आहे ती सगळ्यात जास्त असते. सगळ्यात मोठ्या असतात. लार्जेस्ट इन साईज ऑफ WBC. ऍक्च्युली सगळ्या सेल मध्ये हे सगळ्यात जास्त लार्जेस्ट असतात कारण प्लेटलेट्स जे असतात त्या फ्रॅगमेंट्स ऑफ सेल्स आहेत. सेलचे छोटे छोटे तुकडे असतात म्हणून आपण त्यांना फॉर्म्ड एलिमेंट मध्ये ब्लड सेल्स मध्ये कन्सिडर नाही केलेलं. ओके. आणि ह्या ज्या असतात ह्या अमिबॉइड शेप असतात. यांचं जे शेप आहे ते नॉट स्पेसिफिक आहे. शेप इज नॉट डेफिनेट. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? अमिबॉइड शेप. ओके. आणि ह्या स्क्वीज होऊन ज्यावेळेस कॅपिलरीच्या बाहेर जातात
आणि टिश्यू मध्ये जातात त्यांनाच आपण त्याला म्हणतो मायक्रोफेजेस. हे कधी कुठे असतात? इन टिश्यू. जेव्हा ब्लड कॅपिलरी मधून स्क्वीज होऊन ते टिश्यू मध्ये जातात त्यांना आपण काय नाव दिलंय? मायक्रोफेजेस. लक्षात घ्या. ठीक आहे. मायक्रोफेजेस आर नथिंग बट मोनोसाइट असतात आणि यांचं मेन फंक्शन काय आहे? फॅगोसायटोसिस, इम्युनिटी. म्हणजे काय नेमकं? महादेव, तुझा स्पीकर ऑफ करा. फॅगोसायटिक इम्युनिटी. ठीक आहे. फॅगोसायटोसिस म्हणजे आपण काय हे ऑलरेडी बघितलेलं आहे. हे झालं मोनोसाइट बद्दल. याचं कंटेंट किती असणार आहे टोटल आरबीसीज मध्ये? मोनोसाइट्स आर ऑफ 2 to 10% ऑफ टोटल WBC. क्लिअर आहे इथपर्यंत? समजलं असेल तर ओके करा. काही समजलं नसेल तर विचारा, परत आपण ते एक्सप्लेन करूया. ठीक आहे. ओके. एक 2-3 दिवस आपण थोडंसं रिव्हिजन घेऊया, कारण थोडं